येशूला जन्म का घ्यावा लागला? सगळेजण लक्ष द्या. येशूला जन्म का घ्यावा लागला हे थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. काय घडलं की जसं आम्ही पाहतो की मनुष्याला देवाने, पहिल्या मनुष्याला बनवून, आपण पाहिलं, मी सांगितलं तुम्हाला की मनुष्याला बनवलं देवाने आणि त्याला एक सगळी पृथ्वी देऊन टाकली आणि या पृथ्वीवर त्याला देवाने आशीर्वाद दिला. आणि देवा त्याला आशीर्वाद देऊन म्हटलं की या पृथ्वीवर तू सत्ता चालव, ही पृथ्वी व्यापून टाक. देवाने सर्व काय आशीर्वाद त्या आदामाला दिला, हवेला दिला. प्रेज द लॉर्ड. आणि माझ्या प्रियांनो तुम्हाला सांगायचं आहे, पण सैतानाने काय केलं, त्या पहिल्या स्त्रीला हवाला फसवलं, तिला प्रवृत्त केलं ते पाप करण्यास, जे चुकीचं फळ खाण्यास ते प्रवृत्त केलं. आणि तिथून या जगामध्ये पापाचा काय झाला, प्रवेश झाला. मग देव मी महान परमेश्वर आहे. म्हणा, देव महान देव आहे आपला. त्याची योजना कोणी थांबवू शकत नाही, त्याच्या योजना कोणी थांबवू शकत नाही. उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये ज्यावेळेस देवानीच, उत्पत्ती 3:15 मध्ये देवानीच प्लॅन केला, जसं आदामाने पृथ्वीवर आम्ही पाहतो की पाप केलं, पण ती कुणाद्वारे पाप जगात आलं, एक स्त्रीद्वारे. सैतानाने प्रवेश केला पृथ्वीवर, मनुष्यामध्ये पापाने प्रवेश केला, कुणाच्याद्वारे, स्त्रीच्या द्वारे. पण देवाने तिथंच ठरवलं, जे सैतानाने केलं त्याला, सैतानाला हरवण्यासाठी देवाने एक स्त्रीच्याच द्वारे त्याचा तारणाऱ्या येशूला पाठवण्याची योजना केली. हालेलुया. मला की प्रेज द लॉर्ड. ज्या स्त्रीच्या द्वारे सैतानाने जगामध्ये अहंकार लावलाय, ज्या स्त्रीच्या द्वारे पापाचा प्रवेश केला, सैतानाने प्रवेश केला, संधी मिळवली त्यांनी, आणि देवाने त्या स्त्रीच्याच द्वारे सैतानाला हरवलेला आहे. म्हणा की आमेन. त्या एका स्त्रीचाच उपयोग केलेला आहे. आम्ही पाहतो की या ठिकाणी पहिला अध्याय 26 वचन वाचा कोणतरी, आणि त्या ठिकाणी परमेश्वराने एक स्त्रीची निवड केलेली आहे. नंतर 6व्या महिन्यात देवाने गालिलातील नासरेत नावाच्या गावी एका कुमारीकडे, कुणाला पाठवलं, गॅब्रिएल देवदूताला पाठवलं. एका कुमारी, एक साधारण स्त्री, एक कुमारी होती, आणि त्या नासरेत गाव एक प्रकारे त्याच्यामध्ये काहीच असं काही मोठी गोष्ट नव्हती. नासरेत गाव जर असं बघितलं तर त्यात काय उत्तम असं म्हणतात, काय जे नासरेत गावामध्ये. आज नासरेत गाव येशूच्या जन्मामुळे ओळखल्या जातं. आमेन म्हणता का? हालेलुया. त्या नासरेत गावामध्ये ही मरिया एक सिंपल स्त्री, म्हणजे नाही का, एक साधारण स्त्री, असं काही ती नाही का, असं मोठी असं काही दाखवलं नाही का, पण एक ती स्त्री त्या ठिकाणी होती, कुमारी होती, आणि तिच्याकडे परमेश्वराने देवदूत पाठवला. देवानी सैतानाला त्याच्याच नाही का, जसं त्यांनी केलं एका स्त्रीद्वारे, देवाने स्त्रीच्याच द्वारे योजना केली. प्रेज द लॉर्ड. आणि नाही का, मला शेजारला किती हत्यार सैतान बनवला, मला सैतान किती बी हत्यार बनवू द्या, त्याचं एक पण हत्यार चालू शकणार आहे तुमच्यावर. हालेलुया. मला सैतान मला की हालेलुया, हालेलुया. सैतान काहीच नाही देवा पुढे. आमेन का? सैतान देवा पुढे काहीच नाही. देव काही करू शकतो. आमेन म्हणा. सैतान देव काही करू शकतो. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. सैतानाने ज्या स्त्रीला लज्जित पज्जित करण्याचा प्रयत्न केला, सैतानाने स्त्रीला तिचा उपयोग चुकीच्या गोष्टीसाठी करण्याचा त्यांनी पूर्णपणे प्लॅन केला, पण देवाने पण स्त्रीला सन्मानित करण्याचा योजना केली. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा. आज जास्त कोण आहे देवाकडे मागं, देवासाठी वेड्या कोण आहेत? जास्त पुरुषापेक्षा महिला देवासाठी वेड्या आहेत. इथं जर संख्या मोजली तर जास्त कोणाची संख्या आहे माहित नाही. स्वर्गात गेल्यावर विचारावं लागेल. हालेलुया म्हणा. स्वर्गात बी जाण्याची संख्या महिलाच असतील काय बघा. प्रेज लॉर्ड म्हणा. कुठेही चर्चला जा, मीटिंगला जा, जास्त महिला चर्चकडे प्रार्थनेवर, जास्त महिला, कारण देव जास्त सन्मानित करायला महिलांना तयार आहे. आमेन म्हणा. हालेलुया. पण तुम्ही या मरियासारख्या महिलांनी तयार आहे का देवावर विश्वास ठेवायला, देवासाठी तयार, देवाला होय म्हणायला, देवाच्या योजनेसाठी, सेवेसाठी तयार आहे का तुम्ही? आज तिच्याकडे पाठवलं परमेश्वराने. एक सिंपल स्त्री त्या गावामध्ये, छोट्या गावामध्ये ती मरिया राहत होती. तिच्याकडे गॅब्रिएल गेला आणि तिला म्हणाला की दाविदाच्या घरातल्या योसेफ नावाच्या पुरुषाला वागदत्ती होती. त्या कुमारीचे नाव काय होते?
मरिया हे नाव सुद्धा प्रसिद्ध झालं. कोण विचारते नासरीत गावाला, कोण विचारत होतं, पण ती प्रसिद्ध झाली, ती सन्मानित झाली आणि ती हवेली केलेल्या चुकीला सुधारणारी झाली. का माहितीये का? फक्त विश्वास ठेवून. म्हणा, फक्त विश्वास ठेवून. काय ठेवून? विश्वास ठेवून. तिनं विश्वास ठेवला. आमेन म्हणता का? काय ठेवलं तिनं? आज ती मरियेने विश्वास ठेवला, मरियेने विश्वास ठेवून होय म्हटलं. म्हणून माझ्या प्रियांनो, हा ख्रिसमसचा आनंद आम्ही साजरा करतोय. मला की प्रेज लॉर्ड. ती साधारण गोष्टीला तिनं विश्वास ठेवले नाही. अशक्य, जे अशक्य आहे माणसाच्या बुद्धीमध्ये, जे अशक्य आहे त्यावर तिनं विश्वास ठेवलाय. मला की आमेन. माणसाच्या बुद्धीमध्ये ती जुळणारच नाही अशा त्या अवघड गोष्टीवर तिने विश्वास ठेवलाय. आमेन म्हणा. विश्वास ठेवायला कुठल्या गोष्टीवर शिका माहितीये का? दिसणाऱ्या गोष्टीवर कुणी विश्वास ठेवतं? जे दिसत नाही, जे अशक्य आहे नाही का, अशक्य आहे त्या गोष्टीवर नाही का विश्वास ठेवा, की देव अशक्य ते शक्य करू शकतो हे विश्वास ठेवा. म्हणा की आमेन. आमेन. विश्वास कसा पाहिजे? होणार शक्य आहे त्याच्यावर विश्वास देवा. विश्वास ठेवून देवा तू शक्य करणार आहे. शक्य करणाऱ्या गोष्टीवर विश्वास, हा विश्वास ठीक आहे की नाही? हालेलुया. पण जे अशक्य आहे तरी पण तुम्ही देवावर विश्वास ठेवताय की अशक्य आहे पण देवाला शक्य आहे. आमेन का? आमेन का? हालेलुया म्हणता कसं? मग ती मरियम तिचं नाव होतं. तिच्याकडे आज जाऊन तो हे कृपा पावलेल्या स्त्री, कल्याण असो प्रभू तुझ्यावर असो, या बोलण्यात तिच्या मनात खळबळ उडाली आणि अभिवादन काय असेल तिने विचार करू लागली. देवदूताने तिला म्हटले, मरिये भिवू नको, कारण देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग 31 वचनामध्ये पहा तू गरोदर राशील. काय म्हणा देवदूत तिला? पहा तू गरोदर राशील, तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव. काय ठेव? आणि पुढे म्हटलेलं आहे, तो थोर होईल, त्याला परस्परचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्याला त्याचा पूर्वज दावीद याचे राजासन देईल आणि तो याकोबाच्या घराण्यावर युगानुयुग राज्य करील व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. हालेलुया. आता बघा, मरियेने दूतला विचारले, हे कसे होईल? माझं लग्न नाही आणि कसं होईल? तिने विचारलं. प्रश्न साहजिक नाही का? पण पुढं देवदूताने उत्तर दिले. 35 पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, परात्पराचे सामर्थ तुझ्यावर छाया करील, म्हणून ज्याचा जन्म होईल त्याला पवित्र देवाचा पुत्र असे म्हणतील. हालेलुया. आणि 36 वचन, पहा तुझ्या नात्यातली अलिशिबा, हिलाही म्हातारपणी पुत्र गर्भ राहिला आहे आणि तिला वाज म्हणत, तिला हा 6वा महिना आहे. कुठला महिना? म्हणा, देव वाज स्त्रीला आई बनवतो. देवाला सगळं शक्य आहे. म्हणा, देवाला सर्व शक्य आहे. मग देवदूताने तिला सांगितलं परमेश्वराचा संदेश की ती म्हणजे कसं होईल. देवदूत म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल, पवित्र आत्म्याच्या द्वारे तुझ्यामध्ये गर्भ राहील आणि तुला पुत्र होईल, त्याचं नाव काय ठेव? येशू ठेव. मग ह्या गोष्टीवर मला सांगा, ही अशक्य गोष्ट आहे तसं माणसाच्या बुद्धीप्रमाणे, पण मरियेने काय उत्तर दिलं बघा. तेव्हा मरिया म्हणाली, पहा मी प्रभूची दासी, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो. मग देवदूत तिच्यापासून निघून गेला. टाळ्या वाजूया प्रभूला. हालेलुया. या ठिकाणी मला तुम्हाला काय सांगायचं आहे, मरियेने या एकदम अवघड गोष्टीला विश्वास ठेवून होय म्हटलं. काय म्हटलं तिनं? विश्वास ठेवून होय म्हटलं. काय विश्वास ठेवून होय म्हणत नाहीत, नाही म्हणतात. चुकीचं करतात. काय काय प्रार्थना करतात, मला नाही वाटत होईल का, नाहीच शब्द असतो. हालेलुया. करतात खरं जोश मध्ये प्रार्थना. पाठ तुमचं म्हणणं बरोबर आहे, प्रार्थना बी केली, करतोय सगळं, पण येतोच काहीतरी शब्द मध्ये, पण असं तसं. हालेलुया. पण ही काय म्हणाली, पहा मी प्रभूची काय दासी, आपण सांगितल्याप्रमाणे हो. हालेलुया म्हणा. आपण सांगितल्याप्रमाणे हो, त्याच्यावर मी विश्वास ठेवते. विश्वास. पण एक स्त्रीनं मरियेने विश्वास ठेवला, पण जकर्याकडेच्या अगोदर तुम्ही वाचलं लुकाच्या पहिल्या अध्यायामध्ये 18, 19, 20 वचन जर वाचलं, जकर्याला पण देवदूत भेटला आणि जकर्या देवदूत काय म्हणतो माहितीये का, की जकर्या तुझी पत्नी गर्भवती होऊन तिला मुलगा होईल आणि त्याला तो मुलगा एक मोठा होईल. आणि मग जकर्या काय म्हणतो, जकर्या काय म्हणतो माहितीये का, 18 वचन वाचा या ठिकाणी, पहिला अध्याय 18 वचन. तेव्हा जकर्या देवदूताला म्हणाला, हे मी
कशावरून? बघा, एक पुरुष म्हणजे एक जखऱ्या या ठिकाणी तो प्रश्न करतो, हे कशावरून? आज मी म्हातारा झाले, माझी पत्नी म्हातारा झाली, वय होऊन गेले, वयाची मर्यादा संपलेली आहे, मुलगा व्हायचं जे वय असतं, लेकरू व्हायचं जे मर्यादा असते ती संपलेली आहे. आता ती अक्षरशः म्हातारी झालेली आहे, मी पण म्हातारा झालोय. आम्ही घरी डायलॉग मारतो, आता काय राहिले, म्हातारा माझं सगळं झालंय, आता काय नीट वागा, नीट वागा, आता काय सगळं झालं, म्हातारं काय झालं. प्रार्थनेत लोक सुद्धा असं म्हणतात. मग जखरे म्हणाला, मी म्हातारा झालोय आणि बायको म्हातारा झाली, आता हे कशावरून समजायचं बाबाई? हालेलुया. आणि या जखऱ्या म्हणजे कोण आहे? याजक. कोण आहे? अब्रामाला 100 वर्षाचा असताना देवाने मुलगा दिला. किती वर्षाचा असताना? हालेलुया. मग जखऱ्या म्हणते कशावरून? बघा पुढे काय म्हटलं आहे. देवदूताने त्याला उत्तर दिले. देवदूताने उत्तर दिले, मी देवासमोर उभा राहणारा, मी देवासमोर उभा राहणारा गब्रिएल आहे. गब्रिएल आहे. आणि तुझ्या बरोबर बोलण्यास व ही सुवार्ता तुला कळवण्यास मला पाठवण्यात आले. बघा, चांगली बातमी सांगायला आलं, पण माणसं विश्वासाने काय करतात? विश्वासाने होय म्हणत नाहीत. कसं समजू मी? कसं समजायचं? अविश्वास बाळगतात, शंका बाबतीत धरतात. काय करतात? पास्टर प्रार्थना करून म्हटले, देव तुम्हाला लय मोठा आशीर्वाद दिला. कशावर समजायचं? कसं काय समजू? मला काहीतरी दाखवा की काहीतरी अजून काहीतरी भविष्यवाणी करा. हालेलुया. देवदूत म्हटला, मी सांगायला सुरुवात आनंदाची बातमी, कशावरून चिन्ह पाहिजे मला. त्याला काय पाहिजे होतं? बघा, काय काय लोक चिन्ह मागतात. जखऱ्या पुढे वाचा पटकन लवकर. हे घडेल त्या दिवसापर्यंत, या पाय घडेल त्या दिवसापर्यंत तू मुका राहशील. काय राहशील तू? कशामुळे मुका झाला तो? म्हणा अविश्वास दाखवला. म्हणा कशामुळे मुका झाला? देवाला विश्वास ठेवणारे लोक पाहिजे. आमेन म्हणा. देवाला विश्वास ठेवणारे लोक पाहिजे. आज रात्री तुमचा विश्वास आहे का? तारणारा देव, सगळ्यात महान श्रेष्ठ येशू तुमच्यासाठी स्वर्ग सोडून दाविदाच्या गावामध्ये जन्म घेतला. त्याने किती जणांचा विश्वास आहे? हालेलुया. तुमच्यासाठी त्यांनी स्वर्ग सोडला, तुमच्यासाठी त्यांनी सगळं स्वर्ग उत्तम गणगोत सोडलं. तुमच्यासाठी या थंडीच्या त्या काळामध्ये, त्या गाईच्या गोट्यामध्ये कुठं रूम भेटली नाही, कुठं जागा नाही भेटली, एवढ्या कडकडीत, एवढ्या हवे वाऱ्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी जन्म घेतला. एवढा त्रास त्या येशूने घेतला तुमच्यासाठी. हालेलुया. मग आज जखरेने तिथं प्रश्न केला, शंका घेतली, आणि ते होईपर्यंत देवदूत म्हणाला, तुला काय हो काय होशील? तू मुका होशील. पुढं तुला बोलता येणार नाही. तुला बोलता येणार नाही, कारण यथाकाली पूर्ण होतील अशा माझ्या वचनावर तू विश्वास ठेवला नाही. काय ठेवला नाही तू? बोला बोला, काय ठेवला नाही जखरेने? म्हणजे देवाला काय पाहिजे? आम्ही विश्वास ठेवला पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. काय ठेवलं पाहिजे आम्ही? म्हणा शेजारच्या देवाला विश्वासानेच आनंदित करता येतं. जो विश्वास ठेवतो देवाला आनंदित करतो. मग कसा विश्वास ठेवला पाहिजे तुम्ही? कसा विश्वास? मरियमकडे बघा, तिनं अवघडातल्या अवघड गोष्टीवर देव करू शकतो होय म्हणून तिने विश्वास ठेवलेला आहे. आमेन. मी कुमारी आहे आणि देव मला पवित्र आत्म्याद्वारे माझ्या पोटामध्ये देव पुत्र निर्माण करू शकतो, मला गर्भ राहू शकतो. तिनं होय म्हटलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, आणि तिनं विश्वास ठेवल्यामुळं तिला दिवस गेले. हालेलुया. आणि त्यानंतर आम्ही पाहतो की तिनं नासरेत गाव नाही का, दुसऱ्या अध्याय जर तुम्ही वाचलं तर वाचा, दुसरा लूकासुवर्तमान दुसऱ्या अध्यायामध्ये, की तिथून काय झालं माहितीये का? आज येशूचा जन्म आम्ही साजरा करत आहोत. थोड्याच वेळात आम्ही येशूचा जन्म साजरा करत आहोत. पण लक्षात घ्या, तुमचा आणि येशूच्या जन्माचा एक घट्ट नाता आहे. लक्षात घ्या. आम्ही म्हणता का? तुमच्या जन्म तारीख, येशूची जन्म तारीख जुळली गेलेली आहे. आमेन म्हणता का? हालेलुया म्हणा सगळेजण. तुम्ही आपण सगळे येशूच्या जन्माला जुळले गेलेलो आहोत. एक संबंध आहे प्रत्येकाचा, तुमचा आणि माझा. आमेन म्हणता का? आज तुमची जन्मतारीख कशावर निघते? ह्या दुसऱ्या अध्यायामध्ये येशूच्या जन्मापासूनच नोंदणी सुरू झाली. येशूच्या जन्मापासूनच वर्षाची मोजणी सुरू झाली, नोंदणी सुरू झाली, आणि तिथूनच तुमचं जन्मतारीख निघते. लक्षात घ्या. प्रेज लॉर्ड. जी जन्म तारीख तुम्ही सर्टिफिकेटवर लावता ते कुणामुळे झालेलं आहे? येशूच्या जन्मामुळे. मला क्या वाचा दुसरा अध्याय आणि पहिलं वचन. त्या दिवसात असे झाले की, त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची
सर्व जगाची नावनिशी लिहिली जावी अशी कैसर ऑगस्ट ह्याची आज्ञा झाली. देव काही करू शकतो म्हणा की आमेन. येशूचा जन्म असा मध्य भागात देवाने करून ठेवला की देवाने असं त्या राजाला मनात घातलं की आता काय कर, सगळ्या जगाच्या लोकांची काय कर, नोंदणी घे. हालेलुया. नावनिशी घे जन नाही का. मग सगळ्याचे नाव नोंदाय सुरू झालं. प्रेज लॉर्ड. सगळ्याचं नाव नोंदणी सुरू झाली आणि मग येशूचा जन्म त्यावेळेस सुरू झाला, त्याची नाव नोंदणी त्या ठिकाणी झाली. आमेन का. बघा वाचा त्या ठिकाणी. क्विरिनी हा सूर्याचा सुभेदार असताना ही पहिली नावनिशी झाली. पुढं तेव्हा सर्व लोक आपल्या गावी नावनिशी लिहून देण्यास गेले. योसेफ हा दाविदाच्या घराण्यातला व कुळातला असल्यामुळे तोही गालिलातील नासरेत गावावरून यहुदियातील दाविदाच्या बेथलेहेम गावी गेला. कुठे गेला का, कुठे गेला. आता देवाने लिहून मी ठेवलं होतं कुठं जन्म होणार येशूचा, बेथलेहेम मध्ये जन्म होणार. कुठं. मग बघा आता योसेफ एवढं आता डिलिव्हरी होणार आहे ना, पुत्र येशूचा जन्म होणार आहे, जवळ दिवस भरले होते. मग आता देवाने कसं हलवलं योसेफाला, नासरेत वरनं बेथलेहेमला जावं लागलं का, की तिथं नाव नोंदणी करायला. आणि तिथं गेल्यानंतर बेथलेहेम मध्ये येशूचा जन्म झाला. हालेलुया. हालेलुया. आणि मग नावनिशी लिहून देण्यास त्याला वागद झालेली मर्या गरोदर असताना तिलाही त्याने काय केलं, बरोबर नेले. हालेलुया. आणि ते तिथे असताना असे झाले की तिचे दिवस काय झाले, पूर्ण भरले. आणि तिचा प्रथम पुत्र झाला. त्याला तिने बाळत्यात मुंडाळून गवानीत ठेवले, कारण त्यांना उतार शाळेत जागा नव्हती. ज्यांनी जग बनवलं त्याला जागा नव्हती. ज्यांनी सगळं बनवलं जग आणि सगळ्याला दिलं, पण त्याला जन्म घ्यायला काय नव्हती. तुम्हाला आणि मला हॉस्पिटल भेटला असेल जन्म घ्यायला, तुम्हाला आणि मला जन्म घ्यायला, तुम्हाला तुमच्या लेकरांना काय ना काही घर भेटलं असेल कुठं तर, नाही का, गादी नाही का, फॅन नाही का, 4 कोप नाही का, भिंती 5 बाय 5 पत्र्याची 5 बाय 5 नाही, 5 पत्र्याची म्हणजे 10 बाय 10ची. हालेलुया. 5 पत्र्याची रूम तर गावीना भेटली, तुम्ही त्या रूम मध्ये तर गावीना राहताय. पण येशूला जन्म घ्यायला जागा नव्हती. उतार शाळेत त्यांना काय नव्हती, सगळीकडे मग हाऊसफुल आहे, जागा नाही. हालेलुया. मग त्याच परिसरात मेळपाळ रानात काय करत होते, मेंढर राखत होते. देवाने दर्शन किती जण कशा लोकांना दिलं सांगा, कशा लोकांना दिलं, साधारण कशा लोकांना, अशा भारी स्वतःला म्हणजे मोठी धार्मिक घेतली असं नाही. एक मर्या साधारण असते. प्रेज लॉर्ड. कुमारी है ना, मेंढपाळ राहणारे पण साधारण रानामध्ये आपल्या मेंढपाळाला काय करतात, सांभाळत बसतात, राखणदार होते. हालेलुया. जे जागृत होते, राखणदार होते, त्यांना देवदूत भेटले. आमेन. त्यांना प्रकाश दिसला. हालेलुया. आणि मग देवदूत मगाशी वाचलं, देवदूत सुद्धा तिथं प्रकट झाले. सेना पण त्या ठिकाणी, स्वर्गातील सैन्याचा समुदाय पण त्या ठिकाणी प्रकट झाला. ते सगळे देवाचे दूत आणि ते गाऊ लागले. आणि 14 वचन, उधळलो की देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याच्यावर त्याचा प्रसाद झाला आहे, त्या मनुष्यात काय असो शांती. मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गात गेले. तेव्हा मेळपाळ एकमेकांना म्हणू लागले, चला आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ. प्रेज लॉर्ड म्हणा. देवदूतांनी सुवार्ता सांगून गेले. देवदूत सुवार्ता सांगून गेले की बेथलेहेमामध्ये गायीच्या गवारीमध्ये तारणारा जन्म झालेला आहे. आनंदाची बातमी त्यांनी सांगितलेली आहे. आमेन म्हणा. प्रेज लॉर्ड. दाविदाच्या गावात तारणारा जन्मलेला आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला उद्धार देण्यासाठी, तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणण्यासाठी, तुम्हाला आरोग्य देण्यासाठी, सगळं काही तुम्हाला शांती देण्यासाठी स्वर्गातून देवाचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे. तो बाळ, तो येशू जन्मलेला आहे. आमेन. हालेलुया. आणि मग ते म्हणाले, ते काय म्हणाले, आपण कुठे जाऊ, बेथलेहेम पर्यंत जाऊ. मग त्यावेळेस त्यांना कार नव्हती, काय नव्हती ना, काय नाही का, रथ नव्हते. चालत चालत ते मेळपाळ येशूचा जिथं जन्म झालाय तिथं ते बेथलेहेम पर्यंत जाऊन व झालेली गोष्ट प्रभूने आपल्याला कळवली आहे ती पाहू. आमेन. 16 वचन, तेव्हा ते घाईघाईने गेले आणि मरिया, योसेफ व गवारीत ठेवलेले बालक त्यांना काय केले, सापडले. त्यांनी त्यांना पाहिल्यावर त्या बालकाविषयी त्यांना जे कळत आले होते ते त्यांनी जाहीर केले. आमेन. मग ऐकणारे सर्वजण त्या मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टीवर आश्चर्यचकित झाले.
प्रेज लॉर्ड. 19 वचन. परंतु मरियम या सर्व गोष्टीचे मनन करून ते आपल्या पुढे ठेवल्या, अंतःकरणात ठेवल्या. नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगत आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून पाहून देवाचं गौरव व स्तुती करत परत गेले. टाळ्या वाजून प्रभूला धन्यवाद. ख्रिसमस येत आहे. ज्यावेळेस त्यांनी येशूला जन्म झालेला पाहिला, येशूला पाहिलं, गाईचा गोठा पाहिला, योसेफाला पाहिलं, मरियमला पाहिलं, त्यांनी सगळ्या गोष्टी पाहून आश्चर्यचकित झाले. आनंद करीत जाताना कसे गेले? आनंद करत, देवाची स्तुती करत, गीत गात, धन्यवाद करत गेले. मराठी ज्याला ख्रिसमस हाच आहे. आनंद करणे, गौरव करणे, देवाचं गाणे गाणे, देवाची स्तुती करणे, डेकोरेशन करणे. एक मला माणूस म्हणाला फेसबुकवर आडवा प्रश्न करू लागला, ख्रिसमस बुद्धा कुठे आहे बायबल मध्ये सांगा मला. तुम्ही असं पाप करू नका, असं करू नका. म्हणलं कुठं पाप करतो, काय करतो? तो काय बायबल मध्ये आहे का? आणि हे चुकीचं आहे. म्हणलं काय चुकीचं? आम्ही त्याला देऊ नाही म्हणत, आमच्या येशूच्या जन्मासाठी आम्ही काही करतो म्हणा की आमेन. येशूच्या जन्मासाठी आम्ही डेकोरेशन करतो, येशूच्या जन्मासाठी आम्ही जे नाही ते आनंद करतो. आमेन म्हणा. मग त्यांना प्रश्न केला, तुम्ही बड्डे करता का? तुम्ही लग्नाचा वाढदिवस करता का? पण असं काही गोष्टी बाहेरलं डेकोरेशन वापरता? काहीच उत्तर दिलं नाही. सगळंच पृथ्वी येशूची आहे. आमेन म्हणा. सगळंच येशूच आहे म्हणा की आमेन. मी म्हटलं ख्रिसमस बुड्ड्याला आम्ही देव मानत नाही, येशू आमचा देव आहे, येशू आमचा तारणारा आहे, येशू आमचा प्रभू आहे. त्याच्यासाठी डेकोरेशन, त्याच्यासाठी नाचणं, त्याच्यासाठी लाइटिंग, त्याच्यासाठी सगळं सगळं येशूसाठी आहे म्हणा की आमेन. म्हणा सगळं येशूसाठी आहे, सगळं येशूसाठी आहे, येशूच्या जन्मासाठी आहे. आज सुद्धा येशू जिवंत आहे, तो आपल्यामध्ये आहे. त्याचा केक करतो आपण कटिंग, तो म्हातारा झाला नाही, अजून तसाच तो तरुण, देखणा, चांगला, सामर्थ्यशाली येशू जिवंत आहे म्हणा की आमेन. हालेलुया. ख्रिसमस बुड्ढा म्हणा किंवा एक नवीन कपडे म्हणा, हा एक आनंद दाखवतोय आपण की माझ्यासाठी तारणारा येशू जन्मलेला आहे म्हणा की आमेन. काय पण लोक लिहितात नाचणं आणि गाणं आणि उड्या मारणं नाताळ नाही. मग काय नाताळणं? रडत बसून नाताळ आहे. हालेलुया. डेकोरेशन करणं, एवढं पैसे खर्च करणं हा नाताळ नाही. मग स्वतःला खर्च खायला, मटण खायला नाताळ आहे. येशूच नाही का स्वतःच आयुष स्वार्थी. येशूचा जन्म म्हणजे सगळ्यात मोठा जन्मदिवस आहे, सगळ्यात मोठा. आमेन म्हणा. आहे की नाही मोठा? म्हणा माझ्यापेक्षा, जगातल्या सगळ्यापेक्षा येशूचा जन्मदिवस मोठा आहे. आणि मोठाच आहे, सगळ्या जगात साजरा केला जातोय. आज रात्री 12 वाजता अख्ख्या जगात येशूचा बर्थडे साजरा होत आहे. हालेलुया म्हणा सर्वजण. अख्ख्या जगात आणि येशू सगळीकडे उपस्थित आहे. आमेन म्हणा. हालेलुया म्हणा सर्वजण. आणि येशू काय म्हणाला? मी युगायुग सारखाच आहे. आमेन म्हणा. आमचा बर्थडे होऊ लागला का 40 होतं 45, 45 होतं 50, मग गांधा मग 60 वर तर केक कापायला पण नाही. बाबा बाबा असेल तर केक आहे, खावा केक. आपला बर्थडे असा होतो, पण येशूचा बर्थडे तसा नाही. येशू आहे तसा सामर्थ्यशाली आज आहे. आज तो सुद्धा चमत्कार तयार आहे. आज सुद्धा तो तुमच्या जीवनात अंधकार काढायला तयार आहे. तो म्हातारा नाही, तो जिवंत तरुण आहे. आमेन म्हणा. आहे काय तरुण? नाही म्हणत नाही. म्हातारा बाबा असं नाही, थर्ड वाजता म्हातारा झालो. प्रेज लॉर्ड. पण जे लोक येशूसाठी वेडे आहेत ते रात्रभर गाणे गात फिरतात येशू जन्मलाय म्हणून. आमेन. ते रात्रभर गाणे गात फिरतात येशूच्या जन्माचे, कारण ते येशूसाठी वेडे आहेत. येशूने एवढी थंडी सहन केली ती आपल्यासाठी, आपण येशूसाठी एवढं करू शकत नाही. आमेन. हालेलुया म्हणा. येशूने आपल्यासाठी हातावर खेळ ठोकून घेतले, रक्त सांड वेदना सहन केल्या, आपल्यासाठी निंदा सहन केली, आपल्यासाठी अपमान सहन केला, आपल्यासाठी कबरेत केला आणि पुन्हा कबरेतून बाहेर जिवंत होणारा. हालेलुया. आणि ज्यावेळेस येशूला आपण हात मारतो तिथं सर्व ठिकाणी येशू आहे.
जिथं तुमचा प्रिय नातेवाईक नाही तिथं येशू तुमच्यासाठी हजर आहे. जिथं व्यक्ती कुठलाही नातेवाईक तुम्हाला कधी सोडून जाईल माहित नाही, पण येशू तुम्हाला कधी सोडत नाही. येशू तुम्हाला त्यागत नाही. येशू तुम्हाला कधीच धोका देणार नाही. येशू तो युगायुग सारखा तुमच्या बरोबर, आज पण तो तुमच्या बरोबर आहे. आज पण तो दयाळू तुमच्या बरोबर आहे. आज पण तो तुमच्यावर प्रेम करतो. आज पण तुमच्यावर तो चमत्कार तुमच्यासाठी करायला तयार आहे. तो स्वर्ग त्यावेळेस त्यांनी सोडला. आज सुद्धा जेव्हा तुम्ही येशू म्हणून हाक मारता, तो स्वर्गात नाही थांबत, तो तुमच्या जवळ येतो मदत करायला. आमेन म्हणता का सगळे? कुठे येतो तुम्हाला? कुठेही असा तिथे तो हॉस्पिटलमध्ये असा तिथं राहतो. मृत्यूला झगडताय तिथं पण हाक मारली की तो कोण येणार नाही. आयसीयू मध्ये टाकलं का बांधून, डॉक्टर क्रिटिकल झोपायचं तिथे येशूच आहे. हाक मारायला झाले आम्हाला येशू, तिथे येशू मायाचा हात फिरवायला तिथे येशू एकटाच आहे. हालेलुया मला सांग, तिथे येशूच आहे. बघा कोण कोणाचं नाही इथं, फक्त येशू तुझ्यासाठी सर्व आहे. मग मला हा क्रिसमस फक्त येशूसाठी, घरावर लाईटिंग फक्त येशूसाठी, डेकोरेशन येशूसाठी. हालेलुया मला की प्रेज लॉर्ड. बायबल मध्ये दिलंय की सगळं येशूसाठी आहे. हे सगळं बनले कुणासाठी? मग क्रिसमस मोठा दाढी लावून नाचतो येशूच्या गाण्यावर, मग ते कुणाच्या नावावर नाचतो? येशूच्या. आम्ही क्रिसमस बुड्ढा पुढे नाचतो का येशू पुढे नाचतो? क्रिसमस बुड्ढा तयार होऊन कुणासाठी नाचतो? आतमध्ये क्रिसमस बुड्ढा बनलेला कोण असतो? येशूचाच पोरगा आहे. आमेन म्हणा की सगळं. हालेलुया. जे ले खोडे आडदाड असतात ना, ले स्वतःला ले भारी समजतात, ले धार्मिक, हेच फक्त तेवढं सुचतं. असं त्याचं तोंड बघितलं, त्याचा चेहरा बघितला तर थोबाडावर 12 वाजले असतात. हालेलुया. 12चा आकडा कधी 1 वर जातच नाही त्यांचा, सदैव 12. काट्याला त्यांचं बंदच असतं. 12चा हलत नाही काटा. पण येशूच्या लोकांच्या तोंडावर 12 नसतात. ते आनंदी चेहरे असतात, ते नाचणारे उड्या मारणारे असतात, ते आनंदी चमकणारे असतात. म्हणा की आमेन. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये काय सांगितलं? जे काय तुम्ही करा ते येशूच्या गौरवासाठी करा. म्हणा की हालेलुया. जे काय तुम्ही करा कुणासाठी करा? स्वर्गातून उतरले, स्वर्गातली सगळी सेना उतरली, ते गाऊ लागले, स्तुती करू लागले, बेरपाल पण गाऊ लागले, आनंद करू लागले, स्तुती करू लागले. त्यांना आनंद झाला. हो, स्वर्गात आनंद झाला, स्वर्गातल्या समुदायाला आनंद झाला. मग तुम्हाला केव्हा आनंद होईल? प्रेज लॉर्ड. म्हणा मला पण आनंद झाल्यास, म्हणा मला पण आनंद झालाय. येशू जर आला नसता माझं काहीच खरं नव्हतं. मग हालेलुया. येशू आलाय म्हणून मला खरंच माझं चांगलं झालेलं आहे. म्हणून गाणं काय? वेड लागलं मला, वेड लागलं येशूच्या प्रेमाचं, वेड लागलं. हालेलुया. आहे का ते गाणं? लगाव जरा बिल. हालेलुया. म्हणा की प्रेज लॉर्ड. हे मावशी, सिंगर म्हणतो. हालेलुया. हे बाबा, सिंगर म्हणतो. काय झालं? म्हणायचं वेड लागलं मला, वेड लागलं येशूच्या प्रेमाचं, येशूच्या जन्माचं. वर्षातून एकदा येतो बर्थडे आमच्या येशूचा, पण आम्ही रोज बर्थडे साजरा करतो येशूचा. रोज क्रिसमस आहे आमचा. आमेन म्हणा. क्रिसमस म्हणजे हा समय आहे सेलिब्रेशन. म्हणा पृथ्वीवर हर एक गोष्टीचा समय आहे. क्रिसमस पण एक समय आहे. प्रेज लॉर्ड. आम्ही 12 तारखेपासून क्रिसमस करतो. 1 तारखेपासून, पुढच्या वर्षी 1 तारखेपासूनच करू. टाळ्या वाजवा ना. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. अख्खा महिनाच क्रिसमस करू. माझ्या स्टेटसला, माझ्या मोबाईलला 12 तारखेपासूनच क्रिसमस दिसतोय. रोज क्रिसमस आहे. 25 डिसेंबर काय हो? 12 तारखेपासून क्रिसमस आहे. बायबल सांगतं प्रत्येक गोष्टीचा काय आहे? हा क्रिसमसचा महिना आनंदाचा महिना आहे. हालेलुया म्हणा. हा क्रिसमसचा महिना आनंद करण्याचा महिना आहे. करंज्या, लाडू, डोनट हे ते खाऊन आनंद करण्याचा दिवस आहे. केक, नुसतं केक. कुठे जाते? केक, केक सगळीकडे केक. का माहितीये का? केकच्या दुकानात केक राहत नाही, संपत चालले. कारण सगळ्यात मोठा बर्थडे येशूचा आहे. हालेलुया.
मला सांगा कोणत्या बर्थडेला केकची बुकिंग जास्त असेल? मी तर म्हणतो इतिहासामध्ये फक्त येशूच्याच बर्थडेला केकची बुकिंग जास्त आहे. काय वाजून मला धन्यवाद येशूला. बरोबर आहे. कुठली बुकिंग जास्त आहे? जास्त केकच मटेरियल खपत असेल डिसेंबर मध्ये. प्रेज लॉर्ड, हालेलुया. लगाओ, चलो खड़े हो जाओ. नाद नाही करायचा इष्ट. त्यांनी माझ्यावर प्रेम केलेलं आहे. गाईच्या खोट्यात जन्मला तो 2000 वर्षापूर्वी आहे ना, पण तो आता माझ्या हृदयात आहे, माझ्या जीवनात आहे, माझ्या श्वासात आहे. मला की हालेलुया. मला जगाने नाकारलं, मला जगाने धोका दिला, जगाने दुःखित केलं, लोकांनी नाकारलं, लोकांनी दुःख दिलं, माझ्या येशूने प्रेम दिलं मला. हालेलुया. रिटर्न थोडस नॉर्मल. चला हा चला हा मला
करायचा आहे. येशू या ठिकाणी आहे आणि येशूने एक वचन दिले मला. येशूने एक वचन दिलेलं आहे. जी चाल सैतानाने खेळली हवेच्या द्वारे, देवाने सैतानाला एक स्त्रीच्या द्वारे त्याची चाल निष्फळ करून टाकली. सैतान किती हत्यार बनवू द्या, सैतान असे अनेक माणसं सुद्धा तुमच्या हृदयात हत्यार म्हणून उभे करायचा प्रयत्न करतो. अशा कितीतरी हत्यार घडवण्याचा प्रयत्न करतो. पण देवाचं वचन तुमच्या आणि माझ्यासाठी आज रात्री आहे. देव म्हणतो तुझ्यावर चालविण्याकरिता घडलेले कोणते हत्यार चालणार नाही तुझ्यावर. तुझ्यावर चालवण्याकरिता घडलेले कोणतेही हत्यार तुझवर चालणार नाही. तुझवर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवाला तो दोषी ठरवशील. परमेश्वराच्या सेवकाचे हेच वचन आहे. हीच मजकडून मिळालेली त्याची धार्मिकता असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. येशूच्या नावामध्ये सैतानाचं कुठले हत्यार चालणार नाही, ते निष्फळ होत आहे रात्री येशूच्या नावात. सगळे सैतानाचे हत्यार आपल्या मंडळीविरुद्ध तुमच्या आणि माझ्याविरुद्ध असतील ते निष्फळ करता येशूच्या नावामध्ये. आज येशूच्या नाव निष्फळ होत आहे. होली स्पिरिट येशूच्या नावात उतर. आमच्या विरोधातले सगळे हत्यार घडलेले निष्फळ करून टाक, नाबूद करून टाक, भस्म करून टाक येशूच्या नावात. आज तो येशू तुमच्यासाठी जर स्वर्ग सोडून खाली आला, आज पण तो तुमच्यासाठी लढायला तयार आहे. तुमच्या बाजूला तो उभा आहे आणि तुमच्यावर अपार प्रेम करतो, भरपूर प्रेम करतो. आज तुम्ही रात्री एवढ्या डोंगरावर आलेला. मेरी जिंदगी मला सांग येशू प्रभू येशू तुझ्याशिवाय मला कोणी नाही. तू नाहीस तर मला आनंद नाही प्रभू. तुझ्याशिवाय मला आनंद नाही प्रभू. येशू ये माझ्या हृदयामध्ये. तू गायीच्या गोठ्यात जन्म घेतला माझा, आज माझ्या हृदयामध्ये ये प्रभू. माझ्या हृदयात ये प्रभू. मी तुझं स्वागत करत आहे माझ्या जीवनात. येशू ये, मी तुझं स्वागत करत आहे. माझं जीवन बदल येशू.
माझा सर्व काही तूच आहेस. माझ्यावर खरं प्रेम करणारा येशू तूच आहेस. मला खरं समजून घेणारा तूच आहेस. मला खरा आनंद देणारा तूच आहेस. मला आशीर्वाद देणारा खरा तूच आहेस. येशू मी तुझ्यावर प्रेम करतो. येशू तुझ्यावर मी प्रेम करतो. तू महान आहेस येशू. तू धन्य आहेस येशू. हालेलुया हालेलुया. तू आज माझ्यामध्ये आलेला आहेस. माझ्या सोबत आहेस. हालेलुया. चमत्कार मी स्वीकार करतो. आता चमत्कार बोलत आहे तुमच्या जीवनावर. येशूच्या नावाने टाळ्या वाजवून जोरदार धन्यवाद द्या. चमत्कार 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 येशूच्या नावाने. क्रिसमस हा रात्री चमत्कार झाला आपल्यासाठी. धन्यवाद तुला. ब्लेस कर येशूच्या नावात. ब्लेस कर येशूच्या नावात.